नमस्कार. आता आपण प्राणीसृष्टीमधला पुढचा संघ जो आहे 8व्या नंबरचा मोलुस्का, मृदुकाय प्राणी. त्यांचं शरीर ना मृदू असते, सॉफ्ट असते. तुम्ही शंख शिंपले पहा, त्याच्या आतमध्ये छोटासा प्राणी असतो, त्याचं शरीर जे असते थोडं चिकट चिकट असते. ठीक आहे, त्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. बघा, त्याचं शरीर मृदू असते, एकदम सॉफ्ट असते आणि त्याला पाय असतात का? असतात, पण त्याच्या मसलने, स्नायूंनी बनलेले असतात. ठीक आहे, पाय असतात परंतु स्नायूंनी बनलेले, स्नायूयुक्त असतात, ते मसल्सनी बनलेले असतात. रक्षणासाठी त्याच्या शरीरावरती कवच असते. बऱ्याचशा मृदुकाय प्राण्यांवरती कवच असते. त्यांचं शरीर एकदम कमजोर असते त्यामुळे. आणि हे जे कवच आहे, हे जे शेल आहे ते कॅल्शियमनी बनलेलं आहे. ठीक आहे, आणि या शेलच्या अभ्यासाला, या कवचांच्या, या शंखशिंपल्यांच्या अभ्यासाला ना शंखशास्त्र असं म्हणतात. याच्यावरती प्रश्न आलेला आहेत. ठीक आहे, कॉन्कोलॉजी, इंग्लिशमध्ये कॉन्कोलॉजी असं म्हणतात. यांच्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी, देहगुहा आहे, ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये आहे, अवयव त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, आणि यांना हृदय, खरंवालं हृदय असते. आतापर्यंत जे हृदय होतं एकदम सुडं आभासीवालं होतं, परंतु आता इथून पुढे ना खरं हृदय प्राण्याच्या शरीरामध्ये यायला तयार झालं. त्याच्यानंतर याची उदाहरणं आपण पाहू. उदाहरणं, ऑक्टोपस आणि स्क्वॅड हे समुद्रामध्ये राहणारे प्राणी. बघा, त्याला भरपूर सारे पाय असतात. ऑक्टोपस तुम्ही पाहिलाच असणार. फक्त ऑक्टोपस आणि स्क्वॅड दोन्ही एकसारखेच दिसतात पाहायला. फक्त ऑक्टोपसचं जे डोकं आहे ना ते असं गोल असते, गोलाकार, परंतु स्क्वॅडचं डोकं हे थोडं त्रिकोणी असते. याला एक्स्ट्राचे दोन अशा शेपटेसारखे असतात, मिशांसारखे असतात, ते त्याच्या अन्न वगैरे शोधण्यासाठी. आता हे ऑक्टोपस आणि स्क्वॅड यांच्यामध्ये ना थोडं वेगळं वैशिष्ट्य असं की यांचं जे रक्त आहे ते निळ्या रंगाचं असते. ठीक आहे, बाकी प्राण्यांसारखं ते लाल नसते, ते निळ्या रंगाचं असते. कारण यांच्यामध्ये जो रंगद्रव्य असतो तो आहे हिमोसायनिन, आणि या हिमोसायनिनमध्ये कॉपर असतो. कॉपरसोबत जेव्हा ऑक्सिजन लागतो तेव्हा त्याचा रंग निळा बनून जातो. ठीक आहे, म्हणून याचा रंग हा निळा असतो. कॉपरचा आणि स्क्वॅडच्या रक्ताचा रंग हा निळा असतो. त्याच्यानंतर आहे पायला शंख. त्याच्यानंतर युनिओ हा शिंपले, शंख शिंपले हे या कॅटेगरीमध्ये येतात. शिंगे. त्याच्यानंतर ना असे, आता हे शंख शिंपले तर माहितीच आहे तुम्हाला. काही प्राण्यांचं जे कवच असतं ते एकदम शिंगासारखं असते, त्यांना आपण डेंटॅलम असं म्हणत असतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये ते राहतात. लक्षात. सेपिया हे कटल फिश, त्याचं सायंटिफिक नाव आहे सेपिया. हे रंग बदलवू शकते. हे त्याची उदाहरणं आहेत, हे मोलस्काची उदाहरणं, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतरचा जो संघ आहे तो आहे इकायनोडर्मॅटा. इकायनोचा अर्थ होतो काटे आणि डर्मॅटाचा अर्थ होतो त्वचा. काटेरी त्वचा असणारे प्राणी, कंटकचर्मी प्राणी. ठीक आहे, हे इकायनोडर्मॅटा. याचे वैशिष्ट्य कोणते? तर हे समुद्रामध्ये राहणारे प्राणी असतात. हे आकाराने गोलाकार असल्यामुळे कसे कापा तुम्ही, बरोबर दोन भागामध्ये डिवाइड होतील. त्याच्यामुळे ते रेडियल सिमेट्री असते, अरीय सममिती. त्यानंतर त्यांना हाडे. आता हे हाडं जे आहेत, आतापर्यंत हाडं पाहिले का तुम्ही प्राण्यांमध्ये? नाही. हां, इथून ना इथे कवच होतं, त्याच्या शरीराच्या वरती कवच येतो. ऑर्थोपोडामध्ये पण थोडंसं कवच येतो, कायटिननी बनलेलं. इथे कॅल्शियमनी बनलेलं कवच आहे. परंतु आता इथून पुढे जे प्राणी आहेत तर त्याच्या शरीराच्या आतमध्ये हाडे बनायला सुरुवात झालेली आहे. एंडोस्केलेटॉन. ठीक आहे, एंडो म्हणजे आतमध्ये, इथे बोन तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. वॉटर वस्क्युलर सिस्टीम असते. आता हे काय आहे? हे प्राणी जलवाहिनी प्रणाली काय असते? हातपाय हलवण्यासाठी, चालण्यासाठी, फिरण्यासाठी, पचनासाठी, श्वसन करण्यासाठी, उत्सर्जनासाठी काही ना काही मसल्स असे मूव्ह झाले पाहिजे ना, हलले पाहिजे. हे हलवण्याचं काम कोण करते? पाणी करत असते. म्हणजे ह्या प्राणी जे असतात ना, याच्यामध्ये स्टारफिश येते, सी कुकुंबर, सी अर्चिन नावाचे प्राणी आहेत. हे यांच्या शरीराच्या आतमध्ये जाळे असते पाण्यांचे, म्हणजे पाईपलाईन एक प्रकारे पूर्ण शरीरामध्ये पसरलेली असते पाईपलाईन, त्याच्यामध्ये पाणी असते. आणि हे काय करू शकतात ना, त्याच्या आतमधलं जे प्रेशर आहे ना ते कमी जास्त करू शकतात. म्हणजे शरीराच्या बाहेरचं प्रेशर एक तर कॉन्स्टंट असणार, पण शरीराच्या आतमधलं प्रेशर हे कमी जास्त करतात. आणि पाण्याच्या प्रेशरामध्ये कमी जास्तपणा असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये मुवमेंट होते. लक्षात. अशा प्रकारे मग ते वॉटर वस्क्युलर सिस्टीम, जलवाहिनी प्रणालीच्या मदतीने ते पाण्याने भरलेले जे नळ्या असतात, ठीक आहे, जलवाहिनी, वॉटर प्रेशर कमी जास्त केल्यामुळे ते चालू फिरू शकतात, अन्नपचन करू शकतात, श्वसन करू शकतात, उत्सर्जन करू शकतात. हे सर्वच्या सर्व पाण्यामध्ये जो प्रेशरमध्ये जो डिफरन्स आहे शरीराच्या आतमधल्या पाण्याचा आणि बाहेरच्या पाण्याचा, तर त्याच्यामुळे हे करू शकतात. याची उदाहरणं, स्टारफिश बघा, यांच्या शरीरावरती एकदम काटे वगैरे, काटेरी शरीर असते यांचं. स्टारफिशचं तुम्ही पाहिलंच, ते स्टारफिशचा सायंटिफिक नाव आहे ॲस्टेरियस. त्यानंतर आहे सी अर्चिन्स. हे असे गोल असतात चेंडूसारखे आणि त्यांच्यावरती काटे असतात, तर हे इकायनस. आता इकायनोवरूनच त्याचं नाव पडलं, इकायनस. आणि सी कुकुंबर, काकडीसारखे असतात ते आकाराला, तर हे होलोथोरिया हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. हे थोडं लक्षात असू द्या. आता पुढचा जो फायलम आहे तो आहे हेमिकॉर्डेटा. हेमी म्हणजे अर्धवट, कॉर्डेटा आहे, यांना स्पायनल कॉर्ड असतो परंतु थोडा अर्धवट असतो, अर्धविकसित असतो. तर याची वैशिष्ट्य कोणते? तर नोटोकॉर्ड. यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड म्हणजे स्पायनल कॉर्ड, आता आपल्याला पाठीचा कणा आहे प्रॉपर, ठीक आहे, परंतु इथून सुरू झाला तो बनायला.
आता याचा पुढचा जो फायलम आहे, याचा पुढचा जो संघ आहे तो कोरोडेटा आपलावाला आहे. तर आपल्याला प्रॉपर असा स्पायनल कॉर्ड आहे ना, परंतु इथून सुरुवात झालेली आहे त्याची, परंतु इथे पूर्ण विकसित झालेला नाही आहे. तर अर्धविकसित स्पायनल कॉर्डला आपण नोटोकॉर्ड असं म्हणत असतो. पृष्ठरज्जू अर्धविकसित हा स्पायनल कॉर्ड आहे, पाठीचा कणा आहे. आणि हे दिसायला समुद्रामधले जे कृमी असतात अळ्यांसारखे, तर तशांसारखे हे दिसतात, छोटे छोटे असतात ते. याची उदाहरणं कोणती आहे? याच्यावरती प्रश्न विचारला नाही, याच्यावरती पण नाही विचारला आणि याच्यावरती पण नाही विचारला. तर याची उदाहरणं आहेत बलेनोग्लोसस आणि दुसरा आहे सॅकोग्लोसस. बलेनोग्लोसस हा जो आहे अकॉन वॉर्म, त्याला असं म्हणत असतात, अकॉन वॉर्म. ही त्याची जास्त काही अभ्यास करायचा नाही, हे सफिशियंट आहे एवढं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 आपण संघ पाहिलेत: मोलुस्का, मृदुकाय प्राणी, त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा ज्यांच्या अंगावरती काटे असतात, आणि हेमिकॉर्डेटा म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे परंतु अर्धविकसित आहे, नोटोकॉर्ड त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. धन्यवाद.